मध्ये आलेले नाहीत, म्हणून ह्या दोन अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो आणि म्हणून हे विधेयक मी मांडलेलं आहे। ते एक मिनिट मांडायचं हां हो, पण हे इंट्रोडक्शन आहे, कन्सिडरेशनच्या वेळेला बोला ना तुम्ही। नाही करून टाकू आपण, ठीक आहे, त्यांना 2 मिनिटं काही बोलायचं असेल। सन 2000 हा तुम्ही महोदय आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले। कन्सिडरेशन घ्या जरा 2-3। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय या सभागृहाचे नेते मुख्यमंत्री महोदय यांनी शक्ती कायदा जो पूर्वी सभागृहामध्ये मंजूर झाला होता आणि तो मंजुरी करता राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला होता, त्याच्यामध्ये नवीन जी केंद्र सरकारनं आता सुधारणा केलेली आहे त्याच्यामधली कोणकोणती कलमं आली आहेत आणि ती कलमं पुन्हा या कायद्यामध्ये येणं अपेक्षित आहे नाही, किंवा ज्याच्यामध्ये काही 2 अधिकची कलमं ऍड करावी की जे स्टेट कलमं आहेत म्हणून आली। मला या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय कृपया महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये, पण तरी सुद्धा मी माझ्या भावना या ठिकाणी मांडतो। महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होता कामा नये, त्यांना सर्वार्थानं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं हक्काचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या सगळ्याच कायद्याचं रक्षण किंवा एकंदरीत त्यांच्याबद्दलचा जो काही पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही महिलांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्यातून या महिलांची सुटका झाली पाहिजे असे वेगवेगळे कायदे अनेक वेळा करण्यात आले। आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अनेक समाज